नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जेएनएस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर यांची आता पीएचडी क्वालिफाईड लिस्ट ही लागलेली आहे। तसंच इंटरव्ह्यू RRC रिसर्च रिकग्निशन कमिटी किंवा इंटरव्ह्यू ही शेड्यूल आलेला आहे आणि त्या शेड्यूल प्रमाणे तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे। आणि हे इंटरव्ह्यूला जात असताना आपल्याला नेमकं कोणती तयारी करून जायची आहे, तुमच्यासोबत काय डॉक्युमेंट ठेवायचे आहे, हे आणि सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे की आपण इंटरव्ह्यूला जात असताना आपल्यासोबत काय काय गोष्टी पाहिजे आहे, इसेन्शियल पाहिजे आहे किंवा घेऊन जायचे आहे। जसे की पहिला आहे एक सिनॉप्सिस किंवा रिसर्च प्रपोजल। हे रिसर्च प्रपोजल कसं पाहिजे आहे, त्याच्यात कोणत्या गोष्टी पाहिजे कोणत्या नाही पाहिजे किंवा त्याचा एक फॉर्मॅट आहे का, हो यस नक्कीच आहे, तोही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। त्याचबरोबर 70-30 70-30 चा पॅटर्न हा सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर इंटरव्ह्यूला जात असताना महत्त्वाचे अतिमहत्त्वाचे काही प्रश्न असतात, तेही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा ज्या सीट आहेत त्या सीट पैकी आता पेट क्वालिफाईड विद्यार्थी सुद्धा आहे, एक्झाम्प्टेड विद्यार्थी सुद्धा आहे। तर पेट क्वालिफाईड 50% ज्या व्हॅकंट सीट आहेत, जितक्या सीट आहेत पीएचडीच्या त्याच्यापैकी 50% या एक्झाम्प्टेड लोकांसाठी आहेत आणि 50% या पेट क्वालिफाईड विद्यार्थ्यांसाठी आहे, ही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण जर होम युनिव्हर्सिटी वाले जर असाल तर 80% जागा आपल्याला आहे, अदर दॅन होम असाल तर 10% आणि अदर दॅन स्टेट असाल तर 10%, असं 100%चं येथे कॅल्क्युलेशन होणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जे पेट मध्ये मार्क्स आलेले आहेत ते 70% मध्ये कसे कन्वर्ट करायचे आहेत हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि 30% आपल्याला नेमकं कोणती तयारी करायची आहे, आपल्यासोबत काय असायला पाहिजे, हे आणि असे अनेक महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी आलेलो आहे आणि याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आशा करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटपर्यंत तुम्हाला सर्व गोष्टी या विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी यांच्या पीएचडी प्रक्रियेच्या किंवा RRC संदर्भात सर्व जे काही डाऊट आहे ते आपले येथे जवळपास तुम्हाला याचं सोल्युशन मिळणार आहे। त्या व्यतिरिक्त जर काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर यांच्या पोर्टल वरती आलेलो आहे आणि येथे पीएचडी एंट्रन्स टेस्ट पेट 2024 असं डॅशबोर्ड दाखवतोय आणि यामध्ये बघा आपल्याला न्यूज अँड अनाउन्समेंट मध्ये पेट 2024 क्वालिफाईड कॅन्डिडेट येथे दाखवतोय। ही लिस्ट आपण पाहिलीच असेल, नसेल पाहिली तर आपण येथे पाहून घेऊ शकता। बघा येथे आपला विषय बघायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला ही पेट क्वालिफाईड लिस्ट येथे पाहाव्यास मिळेल। बघा येथे आपल्याला समोर दिसतंय हे पहा पेट 24 लिस्ट एलिजिबल कॅन्डिडेट फॉर RRC आणि इम्पॉर्टंट नोट दिले त्यांनी। बघा फर्स्ट टोटल मार्क्स ऑब्टेन्ड बाय द स्टुडंट विल बी स्केल डाऊन 70% ऑफ RRC। जेव्हा आता RRC होणार आहे आपली तर त्यामध्ये म्हणजे हे जे पर्सेंटेज हे जे मार्क्स आहे तुम्हाला पेटला मिळालेले 100%पैकी हे आपले 70% कन्वर्ट केले जाणार आहेत आणि 30 मार्कांसाठी इंटरव्ह्यू होणार आहे। त्याचबरोबर द स्टुडंट क्लेमिंग रिझर्वेशन ऑफ OBC विदाउट NCL विल बी ट्रीटेड ॲज जनरल। OBC बघा OBC ला नॉन क्रिमिनल ज्यांच्याकडे नसेल OBC कॅन्डिडेटकडे त्यांना जनरल म्हणून घोषित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा आता येथे तुमचं सिरियल नंबर, सब्जेक्ट कोड, तुमचा प्रोग्राम नेम, रोल नंबर, फॉर्म नंबर, कॅन्डिडेट नेम आणि पेट साठीचे मार्क आणि येथे कॅटेगरी दिलेली आहे। या पद्धतीने आपण हे पाहू शकतो। तर यामध्ये सायकोलॉजी मध्ये 101 विद्यार्थी हे क्वालिफाईड झालेले आहे पेट मधून। आता पुढे बघा येथे दिलेलं आहे रिगार्डिंग RRC शेड्यूल सर्क्युलर। बघा आता यामध्ये बघा हे सर्वात महत्त्वाचं परिपत्रक येथे दिलेलं आहे। या परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात। बघा या परिपत्रकाद्वारे सर्व पीएचडी पेट 2024 परीक्षा पात्र व परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्याशाखाय
विद्याशाखानिहाय व विषयनिहाय विद्यार्थ्याचे सादरीकरण व मुलाखती दिनांक 4 फेब्रुवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान विद्यापीठातील विविध विभागात होत आहे त्याचा स्पष्टपणे उल्लेख असलेले वेळापत्रक स्वतंत्रपणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे महत्त्वाच्या सूचनांचे पालन करावे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, हे काही पॉइंट दिलेत, नीट बघा काय दिलंय. सर्व PhD पेट 2024 सादरीकरण व मुलाखतीसाठी विषयनिहाय उल्लेखित केलेल्या स्थळावर 30 मिनिटे अगोदर म्हणजे अर्धा तास अगोदर आपल्याला जायचंय. तुमचा टाइम टेबल दिलेला आहे, टाइम टेबल मध्ये पाहायचं आहे. अन्यथा सदरील विद्यार्थ्याला सादरीकरणासाठी प्रवेश दिला जाणार नाही. 2. सर्व विद्यार्थी यांनी त्यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र व जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना लागू असेल त्या विद्यार्थ्यांनी ते सोबत ठेवायचे. ज्या विद्यार्थ्याचे रिसर्च पब्लिकेशन आहेत म्हणजे रिसर्च आर्टिकल आहेत किंवा बुक्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे ओळखपत्र आधार कार्ड सोबत ठेवावे. सादरीकरण करत असलेल्या कागदपत्रांची एक सत्यप्रत सोबत आणणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रतीचा एक संच सोबत आणावा म्हणजे झेरॉक्स कॉपी. आणि सर्वात महत्त्वाचं बघा 8 नंबर, विद्यार्थ्यांनी सारांश पत्रिकेची म्हणजे सिनॉप्सिस किंवा रिसर्च प्रपोजलची एक संचाची प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. जे की अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं, एक सिनॉप्सिस किंवा रिसर्च प्रपोजल आपल्याला सोबत न्यायचं आहे. ते कसं बनवायचं, त्याच्यात काय पॉइंट्स असावे ते मी सांगणार आहे. आता बघा पुढे आपण शेड्यूल पाहूया. त्यांनी एक शेड्यूल दिलेला आहे बघा. हे बघा, सायन्स, फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजीचं बघा पेट क्वालिफाईड, त्यानंतर व्हेन्यू पण दिलेला आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो ह्युमॅनिटीजचं पण त्यांनी दिलेलं आहे पेट 24. स्टुडंट प्रेझेंटेशन शेड्यूल, त्यामध्ये सिरियल नंबर बघा, सब्जेक्ट चायनीज आहे सुरुवातीला, त्यानंतर त्याचा डेट टाइम, त्याच्यानंतर बघा सिरियल नंबर ऑफ स्टुडंट ॲज पर पब्लिश, एक लिस्ट पब्लिश केलेली आहे पेट क्वालिफाईड आणि एक्झम्प्टेड लोकांची. तर त्या लोकांनी बघा त्या व्यक्तींनी येथे व्हेन्यू ह्युमॅनिटीज बिल्डिंगमध्ये उपस्थित राहायचं. या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. जसं की सायकोलॉजी 6 तारखेपासून 8 तारखेपर्यंत पेट क्वालिफाईड आणि एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांची ही RRC होणार आहे. सर्व विषयांची होणार आहे. एकदा तुम्ही तुमचं शेड्यूल एकदा पाहून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं बघा, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की 50% एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांसाठी जागा असतात आणि 50% पेटवाल्यांसाठी. हे मी सांगत नाही, येथे दिलेलं आहे सर्क्युलर मध्ये बघा. इथे मी तुम्हाला सांगतो 4 नंबरचा पॉइंट इथे वाचून पाहू शकतो. PhD पेट परीक्षा 2024 मध्ये सर्व PhDच्या रिक्त जागांमधून 50% जागा या पेट परीक्षेमधील सूट म्हणजे एक्झम्प्टेड स्टुडंटना देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल व 50% जागा पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता देण्यात येतील. यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. म्हणजे बघा आता सायकोलॉजीसाठी एकूण जागेंचा जर विचार केला तर 26 जागा येथे आपल्याला सायकोलॉजीला दाखवतोय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतोय बघा, सायकोलॉजीच्या एकूण जागा किती आहेत येथे 26. यापैकी 50% म्हणजे 13 जागा या एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे बघा सायकोलॉजीचे जर तुम्ही एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांचा जर विचार केला, बघा येथे लिस्ट दिलेली आहे, ते आहे टोटल 27 स्टुडंट आहेत. बघा मी तुम्हाला दाखवतो फाइंड करून. सायकोलॉजी एकूण बघा, एकूण आहेत 27 विद्यार्थी इथे दिसते आपल्याला 27 आणि जागा जवळपास आहेत 13 जागे म्हणजे 13 जागा आहेत, 27 मुलं आहेत. 13 जागेसाठी 27 मुलं. या पद्धतीने तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमच्या ज्या एकूण जागा आहेत त्या एकूण जागेच्या बघा, एकूण जागेच्या 50% या एक्झम्प्टेड, जो एक्झम्प्टेडचा क्रायटेरिया ठेवलेला आहे विद्यापीठाने, तर त्यांना त्या 50% जागा मिळणार आहे या टोटल जागेमधून. बघा इथे दिसतंय तुम्हाला, या टोटल जागेमधून जसं की सोशियोलॉजीला 38 जागा आहे, त्याच्या अर्ध्या जागा या एक्झम्प्टेड विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि अर्ध्या जागा या पेट उत्तीर्ण. बघा सायकोलॉजीसाठी 13 जागा या एक्झम्प्टेड लोकांसाठी आणि 13 जागा या पेट क्वालिफाईड. जवळपास 101 विद्यार्थी आता आपण पाहिलेत सायकोलॉजीचे पास झालेले आहेत आणि 13च मुलं आहेत. आणि दुसरीकडे एक्झम्प्टेडचा विचार केला तर 27 मुलं आहेत आणि 13 जागा आहे. या पद्धतीने हा क्रायटेरिया ही तुम्हाला माहिती असावा म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं बघा, पेट मध्ये हे काय करणार आहेत,
OHU म्हणजे ज्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर मधून PG झालेलं आहे मास्टर, जसं की सायकोलॉजी, या विद्यापीठातून होणाऱ्या मुलांसाठी 80%, त्यांना HU म्हणतात, होम युनिव्हर्सिटी स्टुडंट म्हणतात, 80% जागा या होम युनिव्हर्सिटीसाठीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत. OHU अदर दॅन होम युनिव्हर्सिटी विदिन स्टेट, म्हणजे डॉक्टर बामो सोडून परंतु महाराष्ट्राच्या आतील युनिव्हर्सिटी त्यांना 10% जागा आहेत. आणि OS अदर स्टेट युनिव्हर्सिटी स्टुडंट यांना 10% जागा आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी. असं 100% हे यांनी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. सर्व विषयांसाठी हा क्रायटेरिया ते लागू करणार आहे. आणि सर्वात महत्वाचं बघा खाली येथे दिलेलं आहे 8 नंबर बघा, पेट 2024 मध्ये विद्यार्थ्यांना जे गुण 100 पैकी मिळालेले आहेत त्या गुणांचे 70% वेटेज गुण देण्यात येतील व 30% वेटेज गुण हे RRC रिसर्च रिकॉग्निशन कमिटी मौखिक परीक्षेमधून देण्यात येतील व त्यानंतर दोन्ही गुणांची बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी मित्रांनो हे जाहीर करण्यात येणार आहे. आता बघा जसं की मी तुम्हाला सांगतो, सायकोलॉजीचा जर विचार केला, तुम्हाला सायकोलॉजीचं दाखवतोय, तुम्ही तुमच्या विषयाचं एकदा बघून घेऊ शकता. मी तुम्हाला हे पर्सेंटेज कन्वर्ट करून दाखवतोय. बघा जसं की 1 नंबर आहे हे अनिता पत्रावळे आहे, यांना 84 मार्क्स या पेट मधून मिळालेले आहेत. आता बघा आपल्याला हे 70% कसं कन्वर्ट करायचंय, मग काय करायचं, 84 गुणिले हे बघा 70, 84 गुणिले 70 भागिले 100, तर हे येतंय 58.8. कितीपैकी 70%पैकी 58.8 मार्क्स यांना ऑलरेडी मिळालेत आणि आता इंटरव्ह्यू 30 मार्कांसाठी होणार आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही तुमचं ही येथे जे मार्क्स आहे ते मार्क्सला तुम्ही तसं गुणून तुमचे मार्क्स ही येथे कन्वर्ट करून घेऊ शकता. बघा 50%, जर 50%चा विचार केला तर यांना 70 पैकी 50% म्हणजे 35 मार्क्स. बघा ज्यांना 50 मार्क्स मिळालेले आहेत त्यांना जवळपास 35 मार्क्स 70% पैकी मिळालेत आणि आता 30% जे मिळतील ते. चला तर मित्रांनो, मी आता आपल्याला या RRC साठी काय काय महत्त्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला इंटरव्ह्यूला जात असताना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर एक झेरॉक्स कॉपी ही तुम्हाला सोबत ठेवायची, एक ओळखपत्र ID कार्ड ही तुम्हाला सोबत ठेवायचं आहे आणि अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट की एक सिनॉप्सिस प्रपोजल, रिसर्च प्रपोजल तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. हे प्रपोजल कसं असलं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या पोर्टलवरती टाकलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानुसारच तुम्हाला एक रिसर्च प्रपोजल घेऊन जायचं आहे. किती पेजचं, काय मार्जिन सोडायची, हे सर्व गोष्टी तुम्हाला मी इथे दाखवतो. हे पहा मित्रांनो, इथे आपल्याला दिसत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी, पहिले औरंगाबाद नाव होतं बघा. त्यानंतर त्यांनी 2022 मध्ये हे गाईडलाईन दिले, ब्रॉड गाईडलाईन फॉर रायटिंग द आउटलाईन ऑफ रिसर्च प्रपोजल फॉर PhD. ओके, यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे की टायटल पेज प्रपोज रिसर्च, टायटल पेज पाहिजे, त्यामध्ये युनिव्हर्सिटीचा लोगो पाहिजे, नेम वगैरे ह्या गोष्टी सर्व पाहिजे, मंथ आणि इयर, प्रपोज रिसर्च, प्रपोज टॉपिक ऑफ रिसर्च, त्यानंतर आउटलाईन प्रपोजल. आता बघा काय काय पाहिजे आउटलाईन मध्ये, इंट्रोडक्शन तुमचं पाहिजे, तेही एकदम ब्रीफ मध्ये पाहिजे व्यवस्थित. हे बघा लिटरेचर रिव्ह्यू, लिटरेचर लेटेस्ट पाहिजे हे पहा आणि तेही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये पाहिजे. रिसर्च गॅप तुमच्या प्रपोजल मध्ये असला पाहिजे. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, स्कोप ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, रिलेव्हन्स ऑफ रिसर्च वर्क, सिग्निफिकन्स प्रपोज प्रॉब्लेम, ऑब्जेक्टिव्ह, हायपोथेसिस और अझम्पशन्स, रिसर्च मेथोडॉलॉजी, त्यानंतर जनरल मेथोडॉलॉजी शुड कॉम्प्राइज. बघा ही जी मेथोडॉलॉजी आहे त्यामध्ये रिसर्च मेथड्स ऑफ रिसर्च, सॅम्पलिंग, डिझाईन, कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क, रिसर्च डिझाईन, मेथड ऑफ डेटा कलेक्शन, मेथड ऑफ डेटा अनालिसिस, त्यानंतर चॅप्टर स्कीम. ओके, त्यामध्ये चॅप्टर स्कीम मध्ये ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी रिफ्लेक्टेड इन द स्कीम, एक्सपेक्टेड आउटकम पाहिजे, रिसर्च वर्क पाहिजे, टाइम टेबल पाहिजे, त्यानंतर रेफरन्स अँड बिब्लिओग्राफी, इतक्या गोष्टी मित्रांनो पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं इथे त्यांनी दिलेले बघा, बी अटेन्शन फॉर प्रिपेरिंग द आउटलाईन ऑफ प्रपोज टॉपिक ऑफ रिसर्च. मग यामध्ये बघा काय काय सांगितलं, द रिसर्च टॉपिक शुड बी ओरिजिनल, रॅशनल, क्लिअर अँड अंडरस्टँडेबल. बघा म्हणजे ते एकदम क्लिअर कट ओरिजिनल पाहिजे, क्लिअर कट पाहिजे, व्यवस्थित समजेल असं पाहिजे, तर तार्किक पाहिजे. बघा देअर शुड नॉट बी रिपिटेशन ऑफ रिसर्च वर्क ऑर टॉपिक. काही काही विद्यार्थी शोधगंगा इकडून तिकडून कॉपी पेस्ट करतात, तसं करायचं नाही. द रिसर्च प्रपोज
रिसर्च प्रपोजल शुड बी अँड सेल्फ कंटेंट, स्वतः लिहिलेलं असलं पाहिजे, स्वतः काहीतरी कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. त्यानंतर मायनर चेंजेस वगैरे अलाउ असतील. त्यानंतर एक्सपेक्टेड लेंथ, आता बघा बरेचसे विद्यार्थी विचारतात सर किती पेजचं, तर याने दिले 6 ते 10 पेज पर्यंत हे रिसर्च प्रपोजल पाहिजे आणि तेही A4 पेज मध्ये टायपिंग केलेलं पाहिजे. आणि फॉन्ट साईज त्यांनी दिलेली आहे बघा, मोठी हेडिंग असेल तर 16चा फॉन्ट आहे, सब हेडिंग असेल तर 14चा आणि नॉर्मल रनिंग जे आतमध्ये टायपिंग करायची ती 12चा फॉन्ट पाहिजे. आणि तोही कोणता दिलेला आहे, टाइम्स न्यू रोमन किंवा एरियल. आणि 2 या बघा 2 याच्यामध्ये स्पेसिंग आपल्याला जे पाहिजे 2 लाईन मध्ये 1.5चा स्पेस पाहिजे. आणि पेज नंबर अँड सब्जेक्ट मे बी मेन्शन इन फुटर, या पद्धतीने त्यांनी सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. हे आपल्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरती ह्या गाईडलाईन आहेत. या व्यतिरिक्त तुमच्या जर काही शंका किंवा काही समस्या किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल ते कॉमेंट्स बॉक्समध्ये मित्रांनो मला कॉमेंट्स करा. डेफिनेटली त्यावर व्हिडिओ मी नक्कीच बनवेल. थँक्यू.